राहत नाही दादांनो, हातात तलवार घेऊन माणसा कापून स्वराज्य उभं राहत नाही दादांनो, तर त्या काळातलं सर्वात उत्तम ज्ञान आपल्याकडे असणे गरजेचं आहे. म्हणून ज्यांनी स्वराज्यासाठी स्वतःचं बलिदान दिलं ते स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज. बंदुकीच्या जोरावर आणि अंडरच्या धाकावरती, बंदुकीच्या जोरावरती आणि अंडरच्या धाकावरती मी वाघाला माणसासारखी शिकवणारी अनेक माणसं बघितली आहेत, पण बंदुकीच्या जोराशिवाय आणि अंडरच्या धाकाशिवाय त्या माणसालाच वाघासारखा जगवणारा मी फक्त एकच वाघ बघितलाय. तो वाघ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि आज आपण ज्या महाराष्ट्राच्या मातीमधले बसलो आहोत तो महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची माती, याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांना मान देऊन ज्या 18 प्रगत जातीच्या मर्दमावळ्यांनी स्वतःचे रक्त सांडले, अशा 18 प्रगत जातीच्या मर्दमावळ्यांना मी प्रथमतः तुमच्या टाळ्याच्या कृपेने अभिवादन करतो. पाने उत्तर देणं काय असतं, प्रति उत्तर सांगणं काय असतं, हे संभाजी राजानं या महाराष्ट्राच्या मातीला शिकवलं. मग ज्या संभाजी राजाच्या नावानं छत्रपती संभाजीनगर हे शहर आपण चालू केलंय ना, तुमची, माझी आणि प्रत्येकाची मागणी होती हो की त्याचं नाव छत्रपती संभाजीनगर व्हावं. छत्रपती संभाजीनगर झालंय हो, पण जबाबदारी देखील तेवढीच वाढली. उद्या जर ताईंनो पेपरला अशी बातमी आली की छत्रपती संभाजीनगर मध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, ऐकायला बरं वाटणार आहे का? उद्या जर पेपरला अशी बातमी आली की छत्रपती संभाजीनगर मध्ये एका महिलेला जाडून मारण्यात आलं, ऐकायला बरं वाटणार आहे? ऐकायला बरं वाटणार आहे का हो? नाव बदललंय, पण नावाबरोबर जबाबदारी सुद्धा आहे की त्या संभाजी राजाच्या नावाला आपण चांगल्या अर्थाने अर्थ दिला पाहिजे. त्यावेळी या महाराष्ट्राच्या मातीत खरं तर शिवचरित्राचं पारायण लागू होईल. जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, जे शूर होते, जे वीर होते, आणि त्याहीपेक्षा त्यांच्याकडे एक अलौकिक गुण होता. तो अलौकिक गुण म्हणजे काय? चारित्र्य संपन्न. म्हणजे काय हो? स्त्रियांचा आदर करणारा राजा. दादांनो, छत्रपती शिवाजी महाराज स्त्रियांचा आदर करणं आईच्या पोटात शिकून आलते का? नाही, जन्माला आल्यावर आईच्या संस्कारांना शिकलाय हा राजा. कसा शिकलाय हो? तुम्हाला माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराज लहान होते आणि त्यावेळी डुंकून महिलांचं एक नृत्य बघत होती. ही बातमी आऊसाहेबांना करतात. आऊसाहेब धावत गेल्या आणि शिवरायांच्या पाठीवरती एक धपाटा टाकला आणि म्हणाल्या, राजे, तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही राजे. अहो राजे, तुम्हाला बायका नाचवणारा शिवाजी व्हायचा नाही राजे, तर राजे, तुम्हाला बायका वाचवणारा छत्रपती शिवाजी महाराज व्हायचंय. काय सांगितलं एक आईनं आपल्या पोराला? सांगितलं नाही की जाऊन ठेकादार म्हणून. आपल्याकडे बरं आहे साहेब, बायका फार छान कौतुक करता पोरांचं. ताई न पुण्या मुंबईला जावा, बायका कशा कौतुक करता पोरांचं. आमचा राहुलला कुणाच्या आद्यात जात नाही, कुणाच्या मध्यात जात नाही. औसा तिथं असे म्हणले असते तर आमचा शिवबाना कुणाच्या घरला जात नाही, शेजाऱ्याकडे जात नाही, पाजाऱ्याकडे जात नाही. तो अफजल खान त्याच्याकडे तर डुंकून सुद्धा बघत नाही. हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं का हो? हिंदवी स्वराज्य उभं राहिलं असतं तर सांगितलंय का आईनं आपल्या पोराला, जावा शिवाजी राजे, जावा शिवाजी राजे, आपल्या बापाचा बदला त्या अफजल खानाचा मुर्दा याच मातीत गाडून घ्या राजे, याच मातीत गाडून घ्या राजे. मध्यंतरी पुष्पा 2 नावाचा पिक्चर येऊन लागला तर गल्लीत पोरं जाताना करता झुकेगा नाही साला, पण झुकेगा नाही साला, तो झुकेगा नाही साला म्हणणारा तो पुष्पा तुमचा आदर्श असेल का नसेल हे मला माहिती नाही. पण वयाच्या 32व्या वर्षी या राजानं डोक्याच्या केसापासनं तर पायाच्या नखापर्यंत डोळ्यातले एक बुबुड काढून या मातीला रक्ताचा अभिषेक केला. तो धर्मवीर सर्जा छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श असला पाहिजे. तो छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श असला पाहिजे. आम्ही मराठे चुकून मुंगीच्याही वाटेला जात नाही, पण आमच्या वाटेला जर कोणी आलं ना त्याच्या वाटेवर जाऊन त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही. हा मराठ्यांचा इतिहास आहे. पाणेदारपणे प्रबोधनकार ठाकरेंचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात, दादांना तुमच्या चंद्रावर देखील डाग असेल पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर तुम्हाला एकही डाग बघेल. आपण नाही हो, शत्रू सुद्धा म्हणतो या राजश्रियांची आदर करायचा. कसा? तुम्हाला माहिती आहे, शाहिस्ता खानाची बोट शिवरायांनी छाटली तेव्हा शाहिस्ता खान इकडा तिकडा धावत होता. त्यावेळी त्याची बहीण त्याच्या जवळ आली आणि म्हणाली, हुजूर हुजूर गजब हो गया हुजूर, क्या हुआ? ओ नराधन शिवा मेरी छोटी बेटी को उठा कर ले गया. त्यावेळी शाहिस्ता खान त्याच्या बहिणीला म्हणतो, अबे चुप कर पगली, ए पगली तुम चुप कर. या शिवा किसी की उंगली चाट सकता है, शिवा किसी की गर्दन मार सकता है, पर ये शिवा किसी औरत या लड़की पर कभी हाथ नहीं डाल सकता. काय
सांगितलं हो शत्रूनं, आपली गॅरंटी आपल्या घरचे लोक तरी देतात का हो? देतात. पण आपले लोक म्हणतात, आपले लोक काय म्हणतात बघा ना, बाहेरच्या राजांनी महाल बांधले पण आपल्या राजाचा एकही माल बघायला मिळत नाही. जगाच्या पाठीवरती एकमेव राजा आहे ज्या राजाने एकही माल बांधला नाही. बाहेरच्या राजांनी महाल बांधली आणि बाहेरच्या राजांनी त्या महालांमध्ये बायका नाचवल्या, पण माझ्या राजाने 392 किल्ले बांधले आणि त्या 392 किल्ल्यांच्या जोरावर या अखंड हिंदुस्थानात त्या बायका वाचवल्या. वा वा, सुंदर, अतिशय उत्कृष्ट. सगळ्यांनी टाळ्या वाजून प्रणवचं अभिवादन करायचंय. अतिशय उत्कृष्ट असं भाषण प्रणवने व्यक्त केलं. त्या काळी काय लाडकी बहीण- छत्रपती शिवाजी महाराज की जय. विद्यार्थ्यांनी या, प्रणव दादा या.